आजकाल एक ट्रेंड खूप दिसतो. लोक सप्लिमेंट्स, पावडर्स, फॅन्सी सुपरफूड्स शोधत असतात. पण खरं सांगायचं तर आपल्या किचनमध्येच एक पॉवरफुल सुपरफूड आहे, सीड्स. आणि हे फक्त हेल्दी नाहीत, तर डायजेशन, गट हेल्थ, हार्मोन्स आणि इव्हन मूड सुधारण्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे. कारण एक इंटरेस्टिंग फॅक्ट, आपल्या बॉडीमधील जवळपास 90% सेरोटोनिन म्हणजे फील गुड हार्मोन गटमध्ये बनतो. म्हणजे तुमचं गट हेल्दी असेल तर तुमचा मूड आणि एनर्जीसुद्धा बेटर असणार. म्हणून आज आपण समजून घेणार आहोत कोणते सीड्स खरंच युजफुल आहेत, कसे घ्यायचे आणि कोणत्या चुका टाळायच्या. सर्वात आधी चिया सीड्स. जर मला एकच सीड रिकमेंड करायचं असेल गट हेल्थसाठी तर ती चिया सीड असेल. हे सोल्युबल फायबरने भरलेले असतात. जेव्हा तुम्ही ते पाण्यात सोक करता ते जेलसारखं बनतं. हा जेल 3 कामं करतो. पहिलं, शुगर ॲब्सॉर्प्शन स्लो करतो. दुसरं, गट बॅक्टेरियाला फीड करतो. आणि तिसरं, डायजेशन इम्प्रूव्ह करून कॉन्स्टिपेशन कमी करतो. आणि एक मोठी मिस्टेक, ड्राय चिया सीड्स खाणं. ते नेहमी 15 ते 20 मिनटं किंवा ओव्हरनाईट सोक करूनच घ्या. तुम्ही ते कर्ड, आल्मंड मिल्क किंवा ओट्समध्ये मिक्स करून घेऊ शकता. आता फ्लॅक्स सीड्स म्हणजे अलसी. हे ओमेगा 3 फॅटी ॲसिड्सने रिच असतात, जे इन्फ्लमेशन कमी करतात आणि हार्ट हेल्थसाठी खूप असतात. आपण व्होल फ्लॅक्स सीड्स खाल्ले तर बॉडी त्यांना ॲब्सॉर्ब करू शकत नाही. म्हणून ते नेहमी रोस्ट करून पावडर फॉर्ममध्ये घ्यायचे. हे ब्लोटिंग, कोलेस्ट्रॉल आणि हार्मोन बॅलन्ससाठी मदत करतात. आता पंपकिन सीड्स हे मॅग्नेशियमने भरलेले असतात आणि भारतात खूप लोक मॅग्नेशियम डिफिशियंट असतात. मॅग्नेशियम तुमचं डायजेशन, स्लीप आणि नर्वस सिस्टीम काम ठेवायला मदत करते. पंपकिन सीड्समध्ये झिंक आणि प्रोटीनसुद्धा असतं, जे इम्युनिटीसाठी इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ते रोस्टेड फॉर्ममध्ये, स्नॅक म्हणून किंवा सॅलॅडमध्ये ॲड करू शकता. पुढे बेसिल सीड्स म्हणजे सब्जा बीज. हे चिया सीडसारखे दिसतात, पण ते जास्त लवकर स्वेल होतात. हे डायजेशन, ब्लोटिंग आणि ब्लड शुगर कंट्रोलसाठी युजफुल आहेत. आयुर्वेदामध्ये सुद्धा यांचा वापर खूप वर्षापासून केला जातो. तुम्ही ते पाणी, मिल्क किंवा कर्डमध्ये सोक करून घेऊ शकता. आता सनफ्लॉवर सीड्स हे विटॅमिन ईने रिच असतात, जो एक पॉवरफुल अँटीऑक्सिडंट आहे. हे गट लायनिंग रिपेअर करायला मदत करतात, इन्फ्लमेशन कमी करतात आणि स्किनसाठीही युजफुल आहे. तुम्ही हे लाईट रोस्ट करून स्नॅक म्हणून घेऊ शकता. सिसमे सीड्स म्हणजे तीळ. हे कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फायबरने भरलेले असतात. आयुर्वेदामध्ये तीळ बोन स्ट्रॉंग ठेवण्यासाठी खूप महत्त्वाचे मानले जातात. हे डायजेशन इम्प्रूव्ह करतात आणि बाईल फ्लो वाढवतात, ज्यामुळे फॅट डायजेस्ट होतात. तुम्ही जे चटणी, लड्डू किंवा टहनी फॉर्ममध्ये घेऊ शकता. आणि शेवटी पोमेग्रेनेट सीड्स. हो, हे टेक्निकली फ्रूट आहे, पण गट हेल्थसाठी खूप पॉवरफुल आहे. हे अँटीऑक्सिडंट्स आणि प्रीबायोटिक्स देतात, जे गट बॅक्टेरियाला फीड करतात. हे इन्फ्लमेशन कमी करतात आणि कोलॉन हेल्थसाठी बेनिफिशियल आहे. आता एक इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल पार्ट, सीड्स हेल्दी आहेत, पण ओव्हर यूज केलं तर प्रॉब्लेम होऊ शकतो. डेली 1 ते 2 टेबलस्पून मिक्स सीड्स पुरेसे असतात. टायमिंग मिड मॉर्निंग किंवा आफ्टरनून बेस्ट आहे. एम्प्टी स्टमक जास्त प्रमाणात घेऊ नका, इस्पेशली जर डायजेशन वीक असेल. आणि एक मिस्टेक, मार्केटमधले रेडीमेड सीड मिक्सेस ज्यात सॉल्ट, ऑइल आणि प्रिझर्वेटिव्ह असू शकतात. म्हणून शक्यतो सीड्स प्लेन घ्या आणि घरी मिक्स करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, सीड्स हे मेन मील नाही, ते सपोर्ट सिस्टीम आहे. जर तुम्ही फक्त सीड्स खाऊन हेल्थ सुधारलं असं समजत असाल तर ते इनकम्प्लीट अप्रोच आहे. बॅलन्स डाएट, प्रॉपर स्लीप, स्ट्रेस कंट्रोल हे इक्वली इम्पॉर्टंट आहे. शेवटी एक सिम्पल टेक अवे, तुमचा गट हा तुमचा सेकंड ब्रेन आहे आणि सीड्स हे त्या गटला नरिश करण्यासाठी एक सिम्पल नॅचरल टूल आहे. पण योग्य पद्धतीने घेतले तरच फायदा होतो. जर ही माहिती युजफुल वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा, कमेंटमध्ये सांगा तुम्ही कोणते सीड्स ट्राय करणार आहात. आणि अशाच प्रॅक्टिकल हेल्थ इन्साईटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.